खाली तुम्ही खाली एकदा। लोकसभेच्या उमेदवार म्हणून मी आज धाराशिवमधून उस्मानाबाद जिल्ह्याच्या लोकसभेचा फॉर्म भरलेला आहे। भरण्याचं कारण की गोमाता वाचली पाहिजे, ज्येष्ठ नागरिकांना न्याय मिळाला पाहिजे। गोमाता म्हणजे आपल्या देशाचं जे अशोक स्तंभ आहे त्यामध्ये जे राजमुद्रा आहे त्या राजमुद्रावर जे 4 प्राणी आहेत त्या 4 प्राण्यापैकी एक आहे सिंह। सिंहाचं प्रतीक आहे शौर्य, धाडस, आणि दुसरा आहे हत्ती। हत्ती म्हणजे बल, ताकद, आणि तिसरा आहे जो घोडा, गती, तेज, आणि चौथा जो आहे आमच्या शेतकऱ्यांना श्रमासाठी दिलेला बैल। ह्या तिघांचं जर काही त्यांना जर हे केलं तर त्याच्यावर कारवाई केली जाते। पण आमचा बैल राजरोजपणे कत्तलखान्याला जात आहे तर त्या राजमुद्रेवरचा आमचा बैल तरी हटवा, अन्यथा त्याच्यावरचा अवमान करू नका, ही माझी पहिली मागणी असेल। या मागणीसाठी मी माझा आज या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे। आणि ज्या गायींना न्याय मिळाला पाहिजे, गोमाता वाचली पाहिजे। गोमाता जर वाचली तर आम्ही सगळी जनता वाचणार आहे, कारण शेतकरी वाचणार आहे। आणि आता शेतकऱ्याला आत्महत्याच करावं लागणार आहेत, कारण हे जे केमिकलचं जे आपण अन्न खातोय हे सगळं केमिकलचं अन्न बंद केलं पाहिजे। मग त्यासाठी गोवंशाच्या माध्यमातून जे गोआधारित शेती झाली पाहिजे, म्हणून शेतकरी वाचणार आहेत। आणि त्यामध्ये शेतकऱ्यांना सुद्धा जे कर्ज आहेत त्यांचं कर्जसुद्धा मुक्त झालं पाहिजे, कारण मोठमोठ्या उद्योगपतींचं कर्ज मुक्त केलं जातं, त्यांना त्याच्यातून मुक्त केलं जातं। पण आमच्या छोटे छोटे व्यापारी असतील, टेम्पोवाले असतील, गाडीवाले असतील, आणि छोटे शेतकरी असतील, या शेतकऱ्यांचं कर्ज मुक्त केलं जात नाही, म्हणून ही आमची मुख्य मागणी आहे। अशा पद्धतीचं आम्ही या मागण्या घेऊन मी आज या ठिकाणी फॉर्म भरलेलं आहे। आणि आमच्या शेतकऱ्यांना पाणी असेल तर लाईट नसते, लाईट असेल तर पाणी नसते, म्हणून आमच्या शेतकऱ्यांना 24 तास शेतामध्ये 12 महिने लाईट मिळाली पाहिजे, आणि ते आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहे।